सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मानवासाठी मानव बनून, मानवासाठी मानव बनून तारणारा या भूवरी आला, तारणारा या भूवरी आला, तारणारा या भूवरी आला. मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता अध्याय 32 वचने 8 ते 11. स्तोत्रसंहिता अध्याय 32 वचने 8 ते 11. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझवर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. निर्बुद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. त्याला आकारण्यासाठी लगाम व बागडोर अशी सामग्री पाहिजे. नसली तर ती तुझ्याजवळ यावयाची नाही. दुर्जनाला पुष्कळ दुःखे भोगावी लागतात. परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या भोवते दयेचे वेष्टन असते. अहो धार्मिक हो, परमेश्वराच्या ठायी आनंदोत्सव करा. अहो सरळ मनाचे जन हो, तुम्ही सर्व आनंदाचा गजर करा. देवापासलेली वचने आपणासाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला, स्तोत्र संहिता 32 8 ते 11 या वचनापर्यंत, या ठिकाणी आम्ही पाहतो की जेव्हा दाविदाने बतशेबा बरोबर पाप केले, त्यानंतर त्याचे अपराध झाकण्यासाठी आणखी पाप केले, तेव्हा दाविदाने त्याच्या जीवनात दुःख आणले आणि नाथान या संदेष्टाने दाविदाला फटकारले. तेव्हा त्याने शेवटी परमेश्वरासमोर आपले अपराध जे आहेत ते कबूल केले. त्याला क्षमा मिळाली. 2 शमूएल 11-12 या वचनामध्ये आम्हाला पाहाव्यास मिळतं. हे जे स्तोत्र आहे, स्तोत्र 51 जे आहे त्याच्याशी संबंधित आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की 8व्या वचनामध्ये तो म्हणतो, मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. प्रियांनो, आम्ही पाहतो की ज्या वेळेस आम्ही कोणत्या पापामध्ये पडतो किंवा पापामध्ये जीवन जगतो, पण ज्यावेळेस आम्ही आमचं पाप जिवंत देवासमोर काय करतो, कबूल करतो, त्यावेळेस आम्हाला आमच्या अपराधांची काय मिळते, क्षमा मिळते. आणि म्हणून देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी पाठवला की जेणेकरून आम्हाला त्याच्या ठायी क्षमा मिळावी, आमचे पाप धुतले जावेत आणि आम्ही आमचं पाप त्याच्यासमोर कबूल करावं आणि पश्चातापी रूपी अंतःकरणानं आम्ही त्याच्याकडे जावं.
कारण पुढे म्हटलेलं आहे की निर्बद्ध घोडा किंवा खेचर यासारखे होऊ नका. बऱ्याच वेळ आम्ही पाहतो की निर्बद्ध घोडा किंवा खेचर यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री लागते. परंतु ज्यावेळेस आम्ही आमचं पाप कबूल करतो आणि त्याच्या मार्गाने चालतो त्यावेळेस आम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळतो. कारण अहो नीतिमानांनो, परमेश्वराच्या ठाई आनंद असतो करा, असं देवाचं वचन या ठिकाणी सांगतं. पण जे दुर्जन आहेत त्यांना पुष्कळ दुःख भोगावे लागतात. पण जे परमेश्वरावर भाव ठेवतात आम्ही पाहतो की त्यांच्या भोवती वात्सल्याचे वेष्टन असते. आणि म्हणून तुम्ही आणि मी परमेश्वराच्या ठाई त्याच्या कृपेच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा आम्हाला मिळालेली आहे. आणि म्हणून आता आम्हाला कोणत्याही लगामाची गरज नाही, कारण स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने आमचं जीवन त्याच्या हातामध्ये घेतलेलं आहे. आणि ज्या मार्गाने आम्हाला जायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन त्याने आम्हाला केलेलं आहे, त्याचं शिक्षण त्याने आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो की मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. आणि ज्यावेळेस तो आम्हाला बुद्धिवाद करतो, तो आम्हाला सांगतो, तो आम्हाला मार्गदर्शन करतो, त्यावेळेस आम्ही पुन्हा एकदा त्या पापामध्ये पडत नाही. आणि म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद असो की देवाने त्याच्या प्रिय पुत्राच्या द्वारे मोठी कृपा आमच्यावरती केलेली आहे आणि आम्हाला आमच्या पापांची आणि अपराधांची क्षमा मिळालेली आहे. आणि म्हणून या वचनासाठी देवाला धन्यवाद असो. या आपण प्रार्थना करूया आणि देवाची स्तुती करूया. प्रिय प्रभू, आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस आणि आमच्यावरती दया करणारा तू आमचा परमेश्वर आहे. ज्याप्रमाणे दाविदाला या ठिकाणी त्याच्या पापांची जाणीव झाली आणि प्रिय बाप्पा त्याला पापांची क्षमा मिळाली, त्याच प्रकारे प्रिय बाप्पा आम्हा प्रत्येकाला आमच्या पापांची जाणीव व्हावी, आम्ही आमचं पाप तुझ्या समोर कबूल करावं आणि प्रिय बाप्पा आम्ही तुझ्या मार्गाने चालावं, पश्चातापी रूपी अंतःकरणाने आम्ही देवा तुझ्याकडे यावं, यासाठी देवा आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आणि आम्हाला विश्वास आहे की सर्व प्रकारच्या पापातून बाहेर काढून तू आम्हाला तुझ्या मार्गाने चालण्यासाठी सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. कारण तू आमच्याशी बुद्धिवाद करणारा परमेश्वर आहे, तू आम्हाला मार्गदर्शन करणारा देव आहे, काय करावं काय करू नये याविषयी तू आम्हाला सुचवणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून देवबाप्पा तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव करून घे. धन्यवाद देतो, तू आमची प्रार्थना ऐकलीस. येशूच्या नावात ही लहानशी विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.